नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये वयावरचे प्रश्न आले की डोकं भंडावून जातं? बरोबर ना? म्हणजे 20 वर्षांपूर्वी, 10 वर्षांनंतर, इतकी पट, तितकं गुणोत्तर. अरे बापरे, असं वाटतं की हे गणित सोडवता सोडवता आपलंच वय निघून जाईल. पण थांबा, काळजी करू नका. आज आपण एक अशी जबरदस्त पद्धत शिकणार आहोत की हे जे अवघड वाटणारे प्रश्न आहेत ना, ते अक्षरशः काही सेकंदात सुटतील. चला तर मग या कोड्यांची एकदम सोप्या पद्धतीने उकल करूया. ओके, चला तर मग थेट एका प्रश्नाला भिडूया. हा असा प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये हमखास गोंधळ निर्माण करतोच करतो. बघा, 20 वर्षांपूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट होतं आणि आज ते दुप्पट आहे. तर दोघांची आजची वय किती? आता हे शब्द बघा, पूर्वी, आज, पट, हे सगळं मुद्दाम आपल्याला चक्रावून टाकण्यासाठीच असतं. पण एक गंमत सांगू का? या प्रश्नाचं उत्तर ना ह्या प्रश्नातच लपलेलं आहे. आपल्याला फक्त ते शोधून काढण्याची योग्य पद्धत माहीत असायला पाहिजे. आणि तीच पद्धत आपण आज शिकणार आहोत. आणि हेच तर या सगळ्या प्रश्नांचं गुपित आहे. हे फक्त दिसायला अवघड असतात, पण खरं तर अजिबात नाहीत. कारण हे प्रश्न गणितापेक्षा जास्त ना आपल्या तर्काची परीक्षा घेतात. एकदा का तो लॉजिकचा धागा सापडला की उत्तर आपोआप समोर येतं. आणि हा तर्क समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त 3 सोपी हत्यारं किंवा आपण म्हणूया की 3 सोप्या युक्त्या वापरायच्या आहेत. या युक्त्या वापरून आपण वयावरचं कोणतंही कोडं सोडवू शकतो. कोणतंही. तर मग कोणती आहेत हे 3 मूलभूत हत्यारं? चला बघूया. ही 3 तंत्र म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाचा पाया आहेत बरं का. एकदा का हे डोक्यात पक्क बसलं ना की मग बघा सगळं किती सोपं होऊन जातं ते. आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे चल किंवा व्हेरिएबल. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला लाडका एक्स. हा एक्स म्हणजे गणितातला आपला बेस्ट फ्रेंड आहे असं समजा. विचार करा, एक्स म्हणजे एक रिकामी जागा आहे, एक गुपित आहे जे आपल्याला उलगडायचं आहे. प्रश्नामध्ये ज्याचं वय आपल्याला माहीत नाहीये ना, त्याला आपण पटकन एक्स हे नाव देऊन टाकतो. आणि असं केल्याने होतं काय की तो मोठ्याचा मोठा शाब्दिक प्रश्न एका छोट्याशा सोप्या समीकरणात बदलतो आणि मग ते सोडवणं कितीतरी सोपं होऊन जातं. ओके. आता आपलं दुसरा हत्यार ते म्हणजे गुणोत्तर किंवा रेशो. अनेकदा प्रश्नांमध्ये थेट वय दिलेलं नसतं, तर असं 7:2 असं गुणोत्तर दिलेलं असतं. आणि इथेच इथेच सगळ्यात जास्त गडबड होते. याचा अर्थ एकाचं वय 7 आणि दुसऱ्याचं 2 असा अजिबात होत नाही. याचा अर्थ त्यांच्या वयांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. मग अशावेळी काय करायचं? परत आपला मित्र एक्स कामाला येतो. आपण त्यांचं वय 7x आणि 2x असं मानतो. हा एक्स म्हणजे काय? तर त्या दोघांच्या वयामधला एक कॉमन फॅक्टर, एक समान दुवा आहे. एकदा का हा एक्स शोधून काढला ना की दोघांचीही खरी वय आपल्या समोर येतात. सोप्पं आहे. आणि आपलं तिसरं आणि शेवटचं हत्यार आहे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज. जेव्हा प्रश्नामध्ये एका गटाचा म्हणजे वर्गातले विद्यार्थी, कुटुंबातले सदस्य यांचा उल्लेख असतो, तेव्हा हमखास सरासरीचा वापर होतो. आता सरासरीचा खरा उपयोग काय? तर जेव्हा आपल्याला गटातील एकूण लोकांची संख्या माहीत असते आणि त्यांचं सरासरी वय माहीत असतं, तेव्हा त्या दोघांचा गुणाकार करायचा. असं केलं की आपल्याला त्या गटाच्या वयाची एकूण बेरीज मिळते. आणि ही एकूण बेरीज आहे ना, हेच अनेक अवघड प्रश्न सोडवण्याचा खरं गुपित आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपण ही 3ही हत्यारं शिकलो. आता वेळ आहे ती प्रत्यक्ष वापरून बघण्याची, नाही का? चला, परीक्षेमध्ये जे प्रश्न सारखे सारखे विचारले जातात ते काही प्रकार बघूया आणि पाहूया की ही आपली तंत्र वापरून ते प्रश्न किती किती सहज सुटतात. सुरुवात करूया सगळ्यात सोप्या प्रकारापासून. प्रकार पहिला, बेरीज आणि फरक. नावाप्रमाणेच यामध्ये 2 लोकांच्या वयाची बेरीज दिलेली असते आणि त्यांच्या वयातला फरक दिलेला असतो. हा अगदी मूलभूत प्रकार आहे आणि इथूनच आपली सुरुवात होते. हे उदाहरण बघा. एकदम सरळ प्रश्न आहे. 2 भाऊ आहेत, त्यांच्या वयाची बेरीज आहे 35 वर्ष आणि एक भाऊ दुसऱ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे त्यांच्या वयातला फरक झाला 5 वर्ष. तर मोठ्या भावाचं वय किती? बघा, बेरीज दिलीये, फरक दिलाय. हा आहे आपला क्लासिक बेरीज आणि फरक प्रकारचा प्रश्न. चला याला सोडवूया. हे सोडवणं तर अगदीच सोपं आहे. बघा, मोठ्या भावाचं वय मानूया एक्स आणि लहान भावाचं वाय. आता प्रश्नानुसार आपल्याला 2 गोष्टी कळल्या. एक म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 35 आणि दुसरं एक्स वजा वाय बरोबर 5. आता खरी गंमत बघा. आपण जर या 2 समीकरणांची सरळ सरळ बेरीज केली तर काय होतं? अधिक वाय आणि वजा वाय कॅन्सल. ते एकमेकांना काढून टाकतात.
मग उरलं काय? x अधिक x म्हणजे 2x आणि 35 अधिक 5 म्हणजे 40. म्हणजे काय? 2x बरोबर 40. मग x किती झाला? अर्थातच 20. मिळालं उत्तर. मोठ्या भावाचं वय आहे 20 वर्ष. पाहिलंत? किती सहज, किती पटकन सुटलं हे. चला, आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. हा प्रकार आहे गुणोत्तरावर आधारित. यात आपल्याला थेट बेरीज किंवा फरक नाही देत, तर वयामधला संबंध एका गुणोत्तराच्या रूपात दिलेला असतो. हा प्रश्न बघा. 2 भावांच्या वयांचं गुणोत्तर आहे 7:4 आणि त्यांच्या वयांची बेरीज आहे 66 वर्षे. तर लहान भावाचं वय काय? आता इथेच आपलं गुणोत्तराचं तंत्र आणि आपला एक्स फॅक्टर कामाला येणार आहे. चला, हे गणित एकदम सोप्या पद्धतीने मांडूया. गुणोत्तर काय आहे? 7:4. म्हणजे मोठ्या भावाचं वय झालं 7x आणि लहान भावाचं झालं 4x. आता प्रश्नात काय दिलंय? त्यांच्या वयांची बेरीज आहे 66. झालं, आपलं समीकरण तयार झालं. 7x अधिक 4x बरोबर 66. म्हणजेच काय? 11x बरोबर 66. आता एक्सची किंमत काढणं किती सोपं आहे. x बरोबर 6. पण इथेच थांबा. 6 हे आपलं उत्तर नाहीये. ही कॉमन चूक आहे. आपल्याला लहान भावाचं वय विचारलंय, जे आपण 4x मानलं होतं. म्हणून 4 गुणिले 6 उत्तर आलं 24 वर्ष. झालं की काम? आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. हा नियम म्हणजे वयाच्या गणितांमधली एक जादूची कांडी आहे, एक सिक्रेट वेपन आहे. नियम असा आहे, 2 व्यक्तींच्या वयामधला फरक कायम सारखाच राहतो. तो कधीही बदलत नाही. म्हणजे समजा आज आपण आपल्या भावापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहोत, तर 50 वर्षांनंतर सुद्धा आपण 5 वर्षांनीच मोठे असणार. दोघांची वय वाढतील, त्यांच्या वयांची बेरीजही वाढेल, पण त्यांच्यातला फरक तो मात्र कधीही बदलणार नाही. ही एक गोष्ट जरी लक्षात ठेवली ना, तरी अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. ओके, आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे, सरासरीवर आधारित प्रश्न. यामध्ये सहसा एका गटाच्या वयाची सरासरी दिलेली असते. आणि मग गटात कोणीतरी नवीन येतं किंवा गटातून कोणीतरी जातं आणि मग सरासरी बदलते. अशावेळी नवीन आलेल्या किंवा गेलेल्या व्यक्तीचं वय काढायचं असतं. हे उदाहरण बघा. हा एकदम क्लासिक सरासरीचा प्रश्न आहे. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी आहे 10 वर्ष. आता त्यात शिक्षकांचं वय मिळवलं तर सरासरी 11 होते. तर शिक्षकांचं वय किती? आठवतंय? इथेच आपल्याला एकूण वयाची बेरीज काढण्याचं तंत्र वापरायचं आहे. हे गणित सोडवण्यासाठी आपण एकदम सोप्या 3 पायऱ्या वापरणार आहोत. पायरी क्रमांक 1, आधी फक्त विद्यार्थ्यांच्या वयांची एकूण बेरीज काढूया. 40 विद्यार्थी गुणिले 10 सरासरी म्हणजे एकूण बेरीज झाली 400 वर्ष. पायरी क्रमांक 2, आता शिक्षक गटात आले म्हणजे एकूण लोक किती झाले? 40 विद्यार्थी अधिक 1 शिक्षक 41. आणि नवीन सरासरी किती झाली? 11. तर नवीन एकूण बेरीज झाली 41 गुणिले 11 म्हणजे 451 वर्ष. पायरी क्रमांक 3 आणि शेवटची. आता तरी अगदी सोपं आहे. शिक्षकासोबतची बेरीज आणि विद्यार्थ्यांची बेरीज यांच्यातला फरक म्हणजे शिक्षकाचं वय. 451 वजा 400. उत्तर मिळालं 51 वर्ष. झालं. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे मूलभूत प्रकार पाहिले. आता थोडं पुढच्या लेवलला जाऊया. चला पाहूया की हेच प्रकार एकत्र करून थोडेसे अधिक आव्हानात्मक प्रश्न कसे बनतात आणि त्यांनाही आपण कसं सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आतापर्यंत आपण जी वेगवेगळी हत्यारं वापरायला शिकलो ना, ती सगळी एकत्र वापरण्याची वेळ आता आली आहे. हा प्रश्न बघा. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:2 आणि 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 6:1. तर त्यांची आजची वये काय? बघा, इथे आजचं गुणोत्तर आहे, पूर्वीचं गुणोत्तर आहे, म्हणजे गुणोत्तर आणि वेळेचा बदल दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. हा आहे खरा परीक्षेच्या लेवलचा प्रश्न. घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण हे सुद्धा टप्प्याटप्प्यानेच सोडूया. पहिली पायरी, आजचं वय. गुणोत्तर आहे 7:2 म्हणजे आजचं वय मानू 7x आणि 2x. दुसरी पायरी, 5 वर्षांपूर्वीचं वय. हे तर सोपं आहे. आजच्या वयातून फक्त 5 वजा करायचे म्हणजे त्यांचं वय झालं 7x वजा 5 आणि 2x वजा 5. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, समीकरण तयार करणे. प्रश्नात काय दिलंय? 5 वर्षांपूर्वी गुणोत्तर होतं 6:1 म्हणजे 7x वजा 5 भागिले 2x वजा 5 बरोबर 6/1. हे समीकरण बनवणं हा या गणिताचा आत्मा आहे. आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळते 5. आणि एकदा का x मिळाला की आपलं कामच झालं.
वडिलांचं आजचं वय 7x म्हणजे 7 गुणिले 5 35 वर्षे आणि मुलाचं वय 2x म्हणजे 2 गुणिले 5 10 वर्षे. बघा, अवघड वाटणारा प्रश्नसुद्धा कसा अगदी व्यवस्थित सुटला. तर मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून आपण नक्की काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की आहे, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त गणित येऊन चालत नाही, तर त्यामागचा तर्क, ते लॉजिक समजणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते एकदा बघूया. हे 4 महत्वाचे मुद्दे कायम लक्षात ठेवा. 1. प्रश्नातल्या शब्दांना समीकरणात बदला. 2. प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ते पटकन ओळखा. बेरीज फरक आहे, गुणोत्तर आहे की सरासरी. 3. आपला मित्र एक्सचा वापर करून गणित एकदम सोपं करून घ्या. आणि 4. आपला गोल्डन रूल, 2 व्यक्तींच्या वयातील फरक कधीही बदलत नाही. ही 4 सूत्र जर डोक्यात पक्की बसली ना, तर वयावरचा कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही. कारण हा गणितापेक्षा जास्त तर्काचा खेळ आहे. तर आता जाता जाता एक प्रश्न. आपण आज 3 मुख्य प्रकार पाहिले. यातला कोणता प्रकार सरावासाठी सगळ्यात महत्वाचा वाटतो? कोणता प्रकार थोडासा जास्त अवघड वाटतो? जो प्रकार अवघड वाटतो ना, त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सगळ्यात जास्त सराव करा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न अवघड नसतो, तो सोडवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत नसते. पण आता ती पद्धत आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आता फक्त सराव करा आणि यश नक्कीच मिळेल.